आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा बैठक होतीये। आजच्या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईचा आढावा घेतला जाईल। संदीप देशपांडे यांच्यासह प्रमुख नेते हे सगळ्या या बैठकीला उपस्थित आहेत। केंद्रीय समितीचा अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाईल। तर मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा बैठक होते। आजच्या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईचा आढावा हा प्रामुख्याने घेतला जाणार आहे। संदीप देशपांडे यांच्यासह इतर प्रमुख नेते या बैठकीला हजर आहेत। या बैठकीला आता सुरुवात झालेली असून केंद्रीय समितीचा अहवाल, आजचा जो अहवाल पुढे येईल तो अहवाल राज ठाकरे यांना सादर केला जाईल आणि त्या अनुसार राज ठाकरे हे निर्णय घेणार आहेत। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जुई, आजच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय आणि कोणकोणते नेते उपस्थित आहेत? आपण पाहतोय ऋतुजा की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे हा पक्ष चांगलाच फ्रंट फुटवर उतरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता मुंबईची जर आपण पाहिलं तर विशेष म्हणजे दक्षिण मुंबईची बैठक सुरू आहे, जी केंद्रीय समिती नेमली आहे मनसेकडून। त्या केंद्रीय समितीची आज बैठक आहे। या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईचा आढावा घेतला जाणार आहे। आता या बैठकीमध्ये नेमकं काय आहे तर दक्षिण मुंबईमध्ये मनसेची परिस्थिती काय आहे, किती जागा मनसे दक्षिण मुंबईमध्ये जिंकून येऊ शकतात आणि विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि जे गटाध्यक्ष आहेत ते कशा प्रकारे काम करत आहेत, किती नवीन नोंदणी केल्या गेल्या आहेत, या सगळ्याचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। मनसे नेते संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नेते नितीन सरदेसाई देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच आढावा मनसेचा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आजची शेवटची बैठक आहे मनसेची केंद्रीय समितीची आणि दक्षिण मुंबईचा आढावा आहे। दक्षिण मुंबई जर आपण पाहिलं तर एक खरंच महत्त्वाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये मनसेची किती ताकद आहे याचा आढावा या संपूर्ण बैठकीमधून घेतला जाईल। गेल्या आठवडाभर ही बैठक सुरू होती आणि ही बैठक झाल्यानंतर कोणी कसं काम केलं आहे आणि परिस्थिती कशी आहे मनसेची मुंबईमध्ये, या सगळ्याचा आढावा एक लेखाजोखा राज ठाकरेंकडे दिला जाणार आहे 1-2 दिवसांमध्ये आणि राज ठाकरे संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करतील आणि जर आवश्यक बदल त्यांना करावेसे वाटले त्यांच्या पक्षामध्ये, म्हणजे काही पदाधिकाऱ्यांच्या बदली असतील किंवा गटाध्यक्षांच्या बदली असतील, नवीन नेमणुका असतील, तर राज ठाकरेंच्या आदेशावरून त्या नेमणुका देखील केली जातील। त्यामुळे संपूर्ण आठवडाभर ही जी प्रक्रिया आहे मनसेकडून आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तयारीसाठी निवडणुकीची ती केली जाणार आहे। ऋतुजा, जुई, बदलींच्या व्यतिरिक्त इतर काही जी पदं रिक्त आहेत त्या संदर्भात नियुक्ती आज केली जाईल का, त्याची काही माहिती मिळते? कुठल्याही नियुक्त्या ज्या आहेत त्या आज केल्या जाणार नाहीयेत ऋतुजा, कारण का आज फक्त आढावा घेतला जाणार आहे दक्षिण मुंबईचा की दक्षिण मुंबईमध्ये मनसेची ताकद कितपत आहे, केवळ याचा आढावा घेतला जाणार आहे आणि हा जो आढावा आहे, अहवाल आहे, तो राज ठाकरेंकडे सुपूर्द केला जाणार आहे। राज ठाकरे या सगळ्याचा अभ्यास करतील, केवळ दक्षिण मुंबई नाही तर मुंबईभर जी केंद्रीय समितीने त्यांना अहवाल दिला आहे तो संपूर्ण अहवालाचा अभ्यास राज ठाकरे करतील आणि मग जर त्यांना गरजेचं वाटलं की काही नेमणुका करायचे आहेत किंवा फेरबदल करायचे आहेत तर राज ठाकरे करतील, परंतु आज कुठलेही बदल होणार नाहीयेत। या प्रक्रियेला हा संपूर्ण आठवडा तरी वेळ लागेल। निश्चित, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।